जे दिल्ली येथे चालू असलेले जंतर मंतरवर नीट पेपर फुटीमुळे झालेल्या आंदोलनाला जे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झालेले, आम्ही त्याचा जाहीरपणे निषेध करतो आणि शिक्षण मंत्री जे धर्मेंद्र प्रधान यांचे राजीनाम्याची मागणी आमची आणि दीपक दिपके यांना जाहीर पाठिंबा आमचा, सॉरी अभिजित दिपके यांना जाहीर पाठिंबा आहे. हो, आणि आम्ही इकडे आमच्या शांततेपूर्वक प्रांत कार्यालयावर जाऊन प्रांत अधिकारीला पत्राद्वारे निवेदन देणार आहे व या घटनेची लवकर तपास वगैरे प्रशासनाला विनंती करून आम्ही विनंती करतो की त्यांनी धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यावे. दिल्ली येथे जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे जे अध्यक्ष आहेत अभिजित दिपके यांनी जे 1 महिन्यापासून जे आंदोलन चालू केलं, खरं तर हे आंदोलन हे केवळ एकट्याचं आंदोलन नाही तर हे तरुणांचं आंदोलन आहे आणि त्याचं कारणही तितकंच महत्वाचं आहे. कारण तरुणांचं जे शिक्षणाचा सर्वात महत्वाचा नीट पेपर असेल तर त्याचं फुटीचं हे प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये जवळपास 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. भारतभर जो जनाक्रोश तयार झालेला आहे त्याचं कुठेतरी एक आंदोलन शांततेत चालू होतं आणि त्या आंदोलनाचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट हे होतं का या सरकारने, या बीजेपी सरकारने त्याची जबाबदारी घ्यावी आणि जे शिक्षण मंत्री आहेत केंद्राचे जे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि त्यासाठी जे आंदोलन चालू होतं आणि त्या अमानुषपणे त्या विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी जंतर मंतरवर लाठी हल्ला झाला, अनेक विद्यार्थी त्यामध्ये जखमी झाले, अनेक महिलांवर काय अत्याचार झाले, संपूर्ण भारत बघतोय आणि आजही मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येवला शहरात हे सर्व विद्यार्थी बाईक रॅलीने या ठिकाणी निषेध नोंदवत आहे. आपला शांततेच्या पद्धतीने निषेध नोंदवत निवेदन देणार आहे. पण येत्या काळात जर हा राजीनामा झाला नाही तर प्रत्येक गावात, प्रत्येक खेड्यात हे आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. हीच परिस्थिती आज आहे. गेल्या 2-3 दिवसापासून देशात जो काही प्रकार त्या ठिकाणी चालू आहे, ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना बेरहमीने मारहाण करण्यात येत आहे, ही अतिशय त्या ठिकाणी घातक व निंदनीय गोष्ट त्या ठिकाणी आहे. विद्यार्थ्यांचा जे बेरहमीने आपण व्हिडिओ बघितले, आपल्या माता भगिनी असेल, महिला असेल, त्यांना त्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी निंदनाने त्या ठिकाणी पोलिसांनी त्या ठिकाणी मारहाण केली, हे अतिशय त्या ठिकाणी चुकीचं त्या ठिकाणी आहे. आपला देश हा त्या ठिकाणी लोकशाहीचा देश आहे. त्या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी आंदोलन केलं तर त्या ठिकाणी पोलीस त्या ठिकाणी लाठीचार्ज करताय, हे कुठेही त्या ठिकाणी लोकशाहीच्या वाटेचं दिसत नाही. तर माझी या ठिकाणी सर्वांना, सरकारला या ठिकाणी विनंती असेल का ठीक आहे आंदोलन होतंय पण हा सगळा लोकशाहीचा, हा प्रत्येकाचा हक्क आहे आंदोलन करणे, तर त्या ठिकाणी कोणालाही लाठीचार्ज हा प्रकार त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे. प्रत्येक जण आपल्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी लढत असतो आणि अशा प्रकारची गोष्ट त्या ठिकाणी झाली नाही पाहिजे अशीच मी त्या ठिकाणी सरकारला विनंती करतो. आणि आज एवढ्यात अर्जुन भाऊ जावळे असतील, डॉक्टर साहेब असतील, त्यांनी जो मोटर बाईक रॅलीचा आयोजन केला आहे, त्याचा निषेध केलेला आहे, त्याचा पूर्ण आमच्या कुटुंबाकडनं पाठिंबा त्या ठिकाणी आहे. धन्यवाद. नमस्कार पशुपालक बंधूंनो, प्रदीप ट्रेडर्स खास आपल्या जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी व अधिक दूध उत्पादनासाठी घेऊन आले आहे सर्व नामांकित कंपन्यांचे दर्जेदार पशुखाद्य. आमच्याकडे तिवाना कांडी, माखनधारा ढेप, जीवनधारा, सरकी ढेप सर्व होलसेल रेटमध्ये भेटेल. तर मग वाट कसली बघता, आजच खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आपली ऑर्डर आजच बुक करा आणि मिळवा भरघोस डिस्काउंट. न्यू प्रदीप ट्रेडर्स पशुखाद्य. आमचा पत्ता पारक कॉम्प्लेक्स, कांदा मार्केट गेट समोर, नगर मनमा रोड, येवला. मोबाईल नंबर शुभम खोडके 97 65 60 19 85. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स. तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स
ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.